ओम नमः शिवाय मित्रांनो, मी आज तुम्हाला विवाह बाधा किंवा विलंबावर उपयोगी उपाय सांगणार आहे। पहिला उपाय आहे, विवाहात बाधा येऊ नये म्हणून ओम गौरी आवे शिवजी बेहावे। त्यामध्ये आपले नाव लिहायचे आहे। को विवाह तुरंत सिद्ध करे, देर न करे, देर होए तो शिवजी का त्रिशूल पडे, गुरु गोरखनाथ की दुहाई। ह्या मंत्राचा विवाह योग्य युवक किंवा युवतीने सलग 43 दिवस रोज 11 माळा जप करावा। 43व्या दिवशी दीपक आणि धूप जाळून एका मातीच्या मडक्याला लाल कपडा बांधून बंद करावे। त्यावर वरच्या बाजूने 7 रोळीचे कुंकुवाचे टिपके द्यावेत। आपल्या समोर ठेवून वरील मंत्राचा 5 माळा जाप कराव्यात। मग ती कडी रात्रीच्या वेळी एखाद्या चौकात ठेवून यावे। मागे वळून बघू नये। सगळ्या बाधा दूर होऊन लवकरात लवकर विवाह होईल। दुसरा उपाय आहे मित्रांनो, मुलीच्या विवाहात विलंब होत असेल तर, मुलीला योग्य असा वर मिळत नसेल तर तिने कोणत्याही गुरुवारी सकाळी सकाळी नहावून पिवळ्या रंगाचे कपडे घालावेत। त्यानंतर आपल्या हाताने बेसनाचे लाडू बनवावेत। त्यांचा आकार काहीही असो, पण त्यांची संख्या 108 असायला हवी। मग एका भांड्यात पिवळ्या रंगाचा कपडा ठेवून त्यात 108 लाडू ठेवावेत। आपल्या श्रद्धेनुसार त्यात काही दक्षिणा ठेवावी। जवळपासच्या शंकराच्या मंदिरात जाऊन विवाह व्हावा म्हणून गुरुग्रहाची शांती व अनुकूलतेसाठी संकल्प सोडावा आणि सर्व सामान ब्राह्मणाला दान द्यावे। शिव पार्वतीची लवकरात लवकर विवाह व्हावा म्हणून प्रार्थना करावा आणि घरी यावे। सावधानी बाळगा मित्रांनो, बेसन पीठ जेवढे भाजले आहे तेवढ्या सगळ्याचे लाडू बनवावेत। घरी एकही लाडू ठेवू नये किंवा चवही घेऊ नये। हा प्रयोग शुभ मुहूर्तावर भद्रारहित असताना करावा। ज्या पुरुषांच्या विवाहात विलंब होत असेल त्यांच्यासाठी हा तोडगा आहे। सर्व काही ठीक असताना सुद्धा अनेक वेळेस कितीतरी पुरुषांच्या विवाहात विलंब होताना दिसतो। हा उपाय त्यांच्यासाठी अतिशय उपयुक्त आहे। हा उपाय शुक्ल पक्षाच्या पहिल्या मंगळवारी सुरू करावा। 5 रुपयांची शुद्ध तुपातील जिलेबी 21 मंगळवार हनुमानाच्या मंदिरात हनुमानाला वाहावी आणि प्रार्थना करावी। लवकरच विवाह योग येईल। शीघ्र विवाह व्हावा म्हणून पिंपळाच्या झाडाला सलग 43 दिवस पाणी घालावे। त्यामुळे लग्नातील बाधा दूर होतात। रविवारी व मासिक पाळी असताना पाणी घालू नये।